या कुठल्याही राज्यापेक्षा मोठी कर्जमाफी ही या ठिकाणी आम्ही केली आणि सरसकट कुठलीही अट त्याच्यामध्ये जमिनीची लावली नाही। पहिल्यांदा आम्ही अल्पभूधारक हा विषय घेतला होता, पण मागणी झाली अल्पभूधारक नको, सरसकट जमिनी ज्याच्याकडे जेवढी जमीन असेल त्या जमिनीचा विचार न करता त्या ठिकाणी ती कर्जमाफी झाली पाहिजे, तोही विषय आम्ही मंजूर केला आणि 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफी। पंजाबचं 1.5 लाखाच्या वर आहे आणि महाराष्ट्राचं 54,000 आहे, पण तरी देखील या कुठल्याही राज्यापेक्षा मोठी कर्जमाफी ही या ठिकाणी आम्ही केली आणि सरसकट कुठलीही अट त्याच्यामध्ये जमिनीची लावली नाही। पहिल्यांदा आम्ही अल्पभूधारक हा विषय घेतला होता, पण मागणी झाली अल्पभूधारक नको, सरसकट जमिनी ज्याच्याकडे जेवढी जमीन असेल त्या जमिनीचा विचार न करता त्या ठिकाणी ती कर्जमाफी झाली पाहिजे, तोही विषय आम्ही मंजूर केला आणि 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफी केली। 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफी केल्यानंतर अनेक लोक त्याच्यावर शंका उत्पन्न करतात। काही लोक म्हणतात, तुम्ही म्हणताय की 36 लाख 40 लाख आकडा आणला कुठून, हे खरंच होणार आहे का? काहीतरी इतके अकलेचे तारे तोडून राहिले। काही लोकांनी अकलेचे तारे तोडले की 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी 90 लाख लोकांना तुम्ही म्हणता आणि त्यांनी गणित करून सांगितलं 1.5 लाख × 90 लाख म्हणजे 13,500 कोटी रुपये। अरे वेड्यांनो, 90 लाखाच्या ऐवजी 1 कोटी पकडा। 1 कोटी लोकांना जर 13,500 कोटी रुपये मिळाले तर 13,500 कोटीच मिळतील। 1,30,000 मिळणार आहे का? 1,50,000 मिळणार आहे का? अरे 90 लाख गुणिले 1.5 लाख म्हणजे 1,35,000 कोटी रुपये एवढे होतात। पण अकलेचे तारे तोडायचं ठरवलं, प्रत्येक गोष्टीला चुकीचं दाखवायचं ठरवलं, प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी वाईट करायचं ठरवलं, जेवढामध्ये विष्ठा कालवायची ठरवली की जी मानसिकता असते त्या मानसिकतेला सरकार शेतकऱ्यांचं ऐकतं हे पाहत नाही। सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे हे पाहत नाही। शेतकऱ्यांमध्ये काहीतरी अंग्रेज तयार करायचा, खोटं नाटक सांगायचं, त्यांच्यामध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी पसरवायच्या, अशा प्रकारच्या मानसिकतेच्या लोकांची कमतरता नाही आहे आणि म्हणून खोट्या नाट्या गोष्टी सांगून आणि अलीकडच्या काळात व्हॉट्सअप तर असं तयार झालाय, ज्याला जे वाटलं ते लिहून टाका, खरं आहे खोटं आहे नंतर सरकार पाहत राहील। अनेक खोट्या गोष्टी त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न झाला, पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की 1,50,000 रुपयाची कर्जमाफी झाल्यानंतर 100% 7/12 कोरा होणारे आज आमच्याकडे 36,10,216 शेतकरी आहेत। 36,10,216 त्याच्यामध्ये जवळजवळ अजून 3 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांना 10,000 20,000 रुपये भरले तर उरलेले 1.5 लाख राज्य सरकार भरणार आहे आणि त्यांचाही 7/12 कोरा होणार आहे आणि जवळजवळ 2 ते 3 लाख असे आहेत की ज्यांच्या रूपांतरणाच्या माध्यमातून 7/12 कोरा होणार आहे। आणि हवेतले आकडे सांगत नाही, खरं म्हणजे माध्यम देखील या ठिकाणी आहेत, तेही अनेकदा शंका व्यक्त करतात। म्हणून मी आज आपल्याला सांगतो, एकेका जिल्ह्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे त्याचे आकडे आपण बघा। नगर जिल्हा, अहमदनगर जिल्हा, ज्या जिल्ह्यामध्ये 1.5 लाखापर्यंतच्या कर्जमाफीत 100% 7/12 कोरा होणार आहे, त्याच्यानंतरची मी सांगतच नाहीये, हा पहिलाच घटक सांगतोय। 2 लाख शेतकरी त्यांचा 7/12 नगर जिल्ह्यात कोरा होईल। अकोला जिल्ह्यामध्ये 1,20,000 शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी 1,11,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल। अमरावती जिल्ह्यामध्ये 1,72,000, मी 760 वगैरे आकडा मुद्दाम सांगत नाही, तो छोटा आकडा सांगत नाही, ठोक आकडे सांगतोय। अमरावतीमध्ये 1,72,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल। औरंगाबाद जिल्ह्यात 1,48,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल। बीड जिल्ह्यामध्ये 2 लाख शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल। भंडारा जिल्ह्यामध्ये छोटा जिल्हा आहे, 42,872 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2,49,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 1 लाख शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल। धुळ्यामध्ये 75,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल। गडचिरोलीमध्ये फार कमी लोक, त्या ठिकाणी आदिवासी क्षेत्र आहे, फार कमी लोक हे त्या ठिकाणी कर्ज घेतात। त्या गडचिरोलीमध्ये 97% शेतकऱ्यांचा म्हणजे 29,000 शेतकऱ्यांचा हा 7/12 त्या ठिकाणी कोरा होईल।
गोंदिया जिल्ह्यामध्ये 68,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. हिंगोली जिल्ह्यात 55,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. जळगाव जिल्ह्यामध्ये 1,94,000 म्हणजे जवळजवळ 2 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. जालना जिल्ह्यामध्ये 1,96,000 म्हणजे 2 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 80,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. लातूर जिल्ह्यामध्ये 80,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. नागपूर जिल्ह्यामध्ये 84,665 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. नांदेड जिल्ह्यामध्ये 1,56,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 33,000 शेतकऱ्यांचा सातबारा त्या ठिकाणी कोरा होईल. नाशिक जिल्ह्यामध्ये 1,36,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 74,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. पालघर परभणी जिल्ह्यामध्ये 1,63,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. पुणे जिल्ह्यामध्ये 1,83,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 41,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. सांगली जिल्ह्यामध्ये 89,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. रायगड जिल्ह्यामध्ये 10,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल, कारण त्या ठिकाणी फारसं कर्जच कोणी घेत नाही. त्याचप्रमाणे आमचा सांगली जिल्ह्यामध्ये 89,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. सातारा जिल्ह्यात 76,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. सिंधुदुर्ग मध्ये पुन्हा त्या ठिकाणी कर्ज कमी लोक घेतात, 24,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. सोलापूर जिल्ह्यामध्ये 1,08,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. वर्धा जिल्ह्यामध्ये 98,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. वाशिम जिल्ह्यामध्ये 45,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2,42,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. एकूण हे गणित तुम्हाला मी जे सांगतोय, एका दुसरा जिल्हा वाचताना सुटला असेल तर 36,10,216 शेतकऱ्यांचा हा या ठिकाणी हिशोब आहे. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं की नाशिक जिल्ह्यामध्ये 10,000, 20,000, 30,000 रुपये भरून अजून 40,000 शेतकरी बसतील. तेच आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अजून 30,000 शेतकरी त्याच्यामध्ये बसतील. तेच आमच्या नगर जिल्ह्यामध्ये अजून 25,000 शेतकरी त्याच्यामध्ये बसतील. आणि म्हणून 1.5 लाखापर्यंतचा सातबारा कोरा आणि 1.5 लाखाच्या वर आम्ही वन टाइम सेटलमेंट करणार आहोत. आता काही लोकांना वाटलं की वन टाइम सेटलमेंट हे 30 तारखेपर्यंतच करायचं. मला मेसेज आले, 30 तारखेपर्यंत आम्ही पैसे भरायचे कसे? आमचं 2 लाखाचं कर्ज आहे, 50,000 रुपये भरावे लागणार आहे. मी त्यांना सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो, त्यांना 30 तारखेपर्यंत ते भरायचे नाही आहे. हे त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 6 महिन्याचा वेळ आम्ही देतो आणि 6 महिन्यामध्ये त्यांनी उरलेले पैसे भरायचे. 1.5 लाख रुपये आम्ही भरू. आणि एवढंच नाही तर आम्ही आता बँकांना देखील विनंती करतोय की हे पैसे भरायला देखील बँकांनी जर मदत केली तर 1 वर्ष 2 वर्षाचे हप्ते त्यांना पाडून द्यायचा प्रयत्न करू. आणि त्या हप्त्याच्या माध्यमातून त्यांचे पैसे आणि राज्य सरकारचे 1.5 लाख रुपये मिळून त्याला देखील कर्जमुक्त करू. आणि त्या माध्यमातून हा जो शेतकरी आहे हाही मोठ्या प्रमाणात कर्जमुक्त होईल. हे होत असताना जे पुनर्गठित शेतकरी आहेत, या पुनर्गठित शेतकऱ्याला यात घेतलाय की नाही? पुनर्गठित शेतकऱ्याला निश्चितपणे यात घेतलाय, पण त्यातला जो पूर्णपणे कर्जमुक्त झालेला आहे किंवा जो नियमित कर्ज भरतोय त्याच्याकरता देखील योजना तयार केली आहे. पुनर्गठित होऊन जो कर्जबाजारी झाला त्याची योजना तयार केली आहे. आणि हे कर्ज घेत असताना केवळ पीक कर्जाचा विचार केलेला नाही, पीक कर्जासोबत मध्यम मुदतीचं कर्ज देखील आपण याच्यामध्ये घेतलेला आहे. आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. हे करत असताना जे नियमित भरणारे शेतकरी आहेत, मी विधानसभेत सांगितलं होतं की त्या शेतकऱ्यांना असं वाटू नये की आम्ही नियमित भरलं तर चूक केली. खरं म्हणजे त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी नियमित भरल्यामुळेच आज आमच्या बँका शिल्लक आहेत. जर त्यांनी नियमित भरलं नसतं तर आमच्याजवळ कर्ज द्यायला देखील बँका शिल्लक राहिल्या नसत्या. आणि म्हणून या शेतकऱ्यांनी खरं म्हणजे मोठं सामाजिक कार्य, राष्ट्रकार्य केलंय. आणि म्हणून आम्ही निर्णय केला की त्या शेतकऱ्यांना देखील आम्ही 25% किंवा 25,000 रुपये हे प्रोत्साहनपर देऊ, पण 15,000पेक्षा कमी कोणालाही देणार नाही. हा देखील निर्णय या ठिकाणी केला. मला याची कल्पना आहे